नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण संक्रांत स्पेशल भोगीची भाजी बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची, काय पद्धत आहे, आज मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवले. तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. तर ती बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण सर्व भाज्या स्वच्छ करून धुवून घेतलेल्या आहेत. त्यात गाजर आहे, वाटाणा आहे, शेंगदाणे भिजत घातलेले आहेत, फ्लावर घेतलेला आहे, बटाटा कापून घेतलेला आहे, वांगीसुद्धा कापून घेतल्यात, कांदा 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ही वाटण्यासाठी घेतलेलं आहे, आणि 2 प्रकारच्या शेंगा घेतलेल्या आहेत घेवड्याच्या, आणि गवार घेतलेली आहे. तर मी ह्या भाज्या घेतल्यात. तुम्ही काय काय घेताय ते सुद्धा तुम्ही सांगू शकता मला. तर आता वाटण रेडी करू. तर मिक्सरच्या भांड्यात खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीरीच्या दांड्या आणि लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा वाटून घेऊ. वाटण रेडी झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल ही वाटण तुम्ही तेलात भाजणार नाही, मी ही सर्व कच्चंच टाकणार आहे. तर आता तेल गरम करून घेऊ. फक्त तेल थोडंसं जास्तच घेणार आहे. त्यात 1 चमचा जिरे टाकणार आहे. जिरे छान तडतडले की आता त्याच्यामध्ये 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, ते टाकून घेऊ. आणि तीळसुद्धा छान असे तडतडू द्यायचे. भाजीमध्ये तीळ खूप छान लागतात. त्यातच थोडीशी हिंग टाकणार आहे, कारण वांगं बटाटा आहे का नाही, म्हणून थोडेसे हिंगाचा वापर जास्त करायचा. आता तीळ छान तडलेत तर आपण घेवड्याच्या शेंगा नीट करून ठेवल्या होत्या त्या टाकून घेऊ. स्वच्छ धुवून गवार, घेवड्याच्या शेंगा सर्व टाकून घ्यायच्या. आता त्यातच आपण फ्लावर टाकून घेऊ. परत आपण जी वाटण रेडी केलेलं, कोथिंबीर, हिरवी मिरची, त्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे. सर्व कच्चंच वापरायचं आहे. कोण कोण भाजून पण घेता, पण थोडीशी वेगळी पद्धत, पण खूप छान भाजी झाली होती. तर सर्व वाटण टाकून घेणार आहे. आणि एकदा अशी पण करून बघा. आणि 2 दिवस भाजी टिकली होती, एवढी छान झाली होती. त्यातच 2 कांदे बारीक चिरलेले, ती पण कच्चाच टाकून घेतलेला आहे कांदा. त्यात वाटाणा घेतलेला आहे. तुरीचे शेंगा असले का नाही त्याचे दाणेसुद्धा चांगले लागतात. बटाटा घेतलेला आहे. वांगी घेतलेली आहेत. 3 वांगी कापून घेतल्यात उभी. त्यातच गाजर आहे, ते अर्धं गाजर बारीक कट करून घेतलेले आहे, ते टाकून घेऊ. शेंगदाणे भिजत ठेवले होते, ती पण टाकून घ्यायचे. आणि आता भाजी आपण 5 ते 10 मिनटं भाजी अशीच परतणार आहे तेलात. लगेच मसाले नाही टाकायचे, छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तेलात. तुम्ही जेवढ्या तेलामध्ये भाजणार ना भाज्या, तेवढ्याच चवीचे होणार, तेवढीच चव त्याची वाढते. तर आपण कमीत कमी 5 ते 8 मिनटं भाज्या भाजून घेतलेल्या आहेत तेलात. आणि भाज्यांचा कलरसुद्धा चेंज झाला पाहिजे, तोपर्यंत भाज्या भाजायच्या. आणि मी थोडीशी वेगळी पद्धतीने बनवले. तुम्ही कशी बनवता, त्यात काय काय भाज्या वापरता ते मला सांगू शकता, म्हणजे मी पण पुढच्या वेळी तशीच बनवणार. आता 7 मिनटं झालेले आहेत, 7-8 मिनटं. मसाले टाकून घेऊ. लाल तिखट टाकलेले, गरम मसाला टाकून घ्यायचा, धना जिरा पावडर टाकायचं आहे, हळद टाकून घ्यायचं आहे. मसाले आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता जोपर्यंत छान मसाले भाजत नाहीत तेलात, तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तरी कमीत कमी 5 ते 7 मिनटं परत असंच भाजायचं आहे मसाले टाकून. आता छान असे भाजून झालेले आहेत, बघू शकता. आणि जास्त पाणीचा वापर नाही करायचा, कारण भाज्यांना पण पाणी सुटतं आणि मग ती रस्सीवाली भाजी चांगली नाही लागत. तर मसाल्यासोबत आपण 5 ते 7 मिनटं अशीच परतून घेणार आहे. वर खाली करून घ्यायची भाजी. गॅस फास्टच ठेवायचा आहे, कमी नाही करायचा. फास्ट गॅसवरच आपण भाज्या करणार आहे. तर छान असं झालेलं आहे. आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ. जास्त पाणी पण नाही, फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेलं
तीच टाकलेलं आहे. आता छान व्यवस्थित मिक्स झालेली भाजी. आता आपण गॅस कमी करायचा आहे. गॅस कमी करूनच भाजी करायची. पूर्ण 20 ते 25 मिनटं भाजी शिजवून घेणार आहे. तर आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनटानंतरच झाकण उघडायचं आहे. तर 5 मिनटानंतर झाकण उघडलं आहे. आता एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अशी अधूनमधून आपण 1 ते 2 वेळा भाजी छान व्यवस्थित मिक्स करून घेतली होती झाकण लावल्यानंतर. तर बघू शकता भाज्यांना पण किती पाणी सुटलेलं आहे. तर आता आपण बघून घेऊ आपल्या भाज्या शिजल्यात का. तर बघू शकता किती छान असं व्यवस्थित शिजले. आता आपण त्याच्यावर तीळ आणि शेंगदाण्याचा कूट करून ठेवला होता तो टाकून घेणार आहे 2 चमचे. नाही टाकला तरी चालतो आणि टाकला तर भाजी छान अशी मिसळून येते. आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकून घेऊ आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ. तर रेडी झाली आपली भोगीची भाजी. तर कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि एकदा अशी नक्की करून बघा, खूप छान लागते. आणि कडक बाजरीच्या भाकरीसोबत तर एक नंबर. एकदा बटाटा पण चेक करून घेऊ. तर छान अशी आपली भाजी शिजलेली आहे. तर एकदा नक्की करून बघा. छान अशी भोगीची संक्रांत स्पेशल भाजी. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय कमी वाटली असेल व्हिडिओमध्ये तर ती सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि कशी वाटली भोगीची भाजी, चांगली वाटली असेल तर एक कमेंट पण करू शकता. तुमचा एक लाईक, शेअर खूप प्रोत्साहन देतं व्हिडिओला. म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आम्ही करू शकतो. तुमच्या एक लाईकमुळे, एक सबस्क्राईबमुळे खूप वेगळा फरक पडतो व्हिडिओवर. तर व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.